पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण आमच्या रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार तारीख 16 जुलै. कार्मेल मातेचा सण. पहिले वाचन यशया अध्याय 26 ओवी 7-9, 12, 16 ते 19. धार्मिकाचा मार्ग नीट आहे आणि तू न्यायपरायण असून धार्मिकाची गती सरळ करतोस. हे परमेश्वरा, तुझ्या न्याय या मार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. तुझ्या नामाची आणि तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जीवास लागून राहिली आहे. रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली. मी अगदी अंतःकरणपूर्वक तुझा शोध करीन, कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर दृष्टोत्पत्तीस येतात, तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. हे परमेश्वरा, आम्हासाठी तू शांतता स्थापित करशील, कारण तू आम्हासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेस. हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली. त्यांस तुझ्याकडून शिक्षा झाली, तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृदयगत तुला कळवले. प्रसूती काळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते आणि वेदनाने ओरडते, तसे हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहो. आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काही वारा प्रसवलो. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही. देशात वस्ती करावयास कोणी जन्म पावले नाहीत. तुझे मृत जन जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनी जागृत व्हा, गजर करा, कारण तुझ्यावरील दहीवर हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकेल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराने आपल्या उंच स्थानावरून खाली पाहिले. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 11 ओवी 28-30. येशूने म्हटले, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या मनास शांती मिळेल, कारण माझे जो सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशू ठायी दिलासा. प्रत्येकाला सुख आणि शांतीची आस असते. आपल्याला आयुष्यात दुःख, वेदना या गोष्टी नकोच, किंबहुना या गोष्टीपासून आपण कायमचे मुक्त व्हावे, म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. येशू या जगात आला तेव्हा त्यावेळची परिस्थिती अशीच होती. सामाजिक अस्थिरता, धार्मिक पुढाऱ्यांची बळजबरी, अत्याचार, छळ अशा बऱ्याचशा ओझ्याखाली माणूस दबला गेला होता. येशू शांती आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी या धर्तीवर आला. आज आपल्यावर बरीचशी ओझी आहेत. ताण, चिंता, दुर्धर आजार, भावनिक वेदना, भीती, नात्यातील संघर्ष, अपयश, नैराश्य, आर्थिक चणचण, अपराधीपणाची भावना, लाज, पापी जीवन, अध्यात्माची कमी अशी अनेक ओझी आज आपण वाहत आहोत. येशू म्हणतो, दुःखी व भाराक्रांत लोक हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आपण आपला संपूर्ण जीवनक्रम येशूला अर्पण करूया, म्हणजे आपल्या जीवनात सुखशांती येईल. आज आपण कार्मेल मातेची स्मृती साजरी करीत आहोत. तिने दिलेल्या बेंतेनीद्वारे ती आपले संरक्षण करते, आपल्या जीवनातील अडचणीतून दूर करून आपल्याला सुखदायी जीवनाचा अनुभव देते.